गावाकडे आलं की सकाळी एकदम शांत आणि निवांत असते. ना कसलं टेन्शन, ना कसली घाई गडबड. आणि त्यात माहेर पण म्हटलं की मग तो एकदमच विचारूच नका. चहा देखील आयता भेटतो आणि जेवण देखील. तर सकाळी सकाळी चुलीवरती पाणी तापवत ठेवलं होतं. सकाळी सकाळी चुलीसमोर शेकत बसले की मस्त वाटतं थंडीचं. आज माझ्या आजोबांना जाऊन 3 महिने झाले, तर आज त्यांचा 3ऱ्या महिन्यांचा पित्राचं जेवणाचा स्वयंपाक चालला होता. माझी मम्मी आणि चुलीवरती स्वयंपाक बनवत होते आणि माझ्या दोन्ही वहिनी ज्या आहेत ते गॅसवरती. आणि लहान मुलांचे इथे खेळणे चालले होते. सिद्धी त्यात एकदम मग्न झाली होती. बोलतात की माणूस गेल्यावरती काय राहतं, आणि हे देखील बोलतात की माणूस जाताना सोबत काय घेऊन जातो. माणूस जरी काय घेऊन जात नसेल तर त्याच्या मागे जे असतात त्यांना खूप साऱ्या आठवणी सोडून जातात. तसे माझे आजोबा जे आहेत त्यांच्या खूप साऱ्या आठवणी आमच्या सोबत आहेत आणि कायम आमच्या आठवणीत राहतील. आणि आमच्या बालपणीचे एक एक असं क्षण जायचं आमच्या कायम आठवणीत राहील. पितरांचं जेवण ते झाल्याच्या नंतर मग आम्ही इथे मोसंबी पेरू जे आहेत ते काढून खात होतो. घरासमोरच झाडं आहे, त्याच्यामुळे मग वाटेल तेव्हा तोडायचे, वाटेल तेव्हा खायचे. आणि आता सध्या पेरूचे जे आहेत सीझन आहे, त्यामुळे खूप गोड असे पेरू भेटतात खायला. मग संध्याकाळचे जेवण झाल्यावर शेकोटी पेटवली आणि थोडं शेकलो. तर ती जी आहे ना ती मला गावाकडे आल्या खूप परेशान करते. कसं परेशान करते मी ती पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन.